हॅलो पॅरेंट्स, वेलकम इन विजन एज्युकेशन पंढरपूर. तर आजचा टॉपिक आहे फोनिक्स. फोनिक्स हा कोर्स आपण कशासाठी यूज करतो किंवा मुलांना कधी लावायचा फोनिक्स कोर्स? तुम्हाला फोनिक्सबद्दल माहिती आहे का? तर तुमचं मूल जर CBSEमध्ये असेल, ICSEमध्ये असेल किंवा स्टेट बोर्डमध्ये असेल तर तुम्हाला फोनिक्स कोर्स करणं गरजेचं आहे. आणि 1st to 3rd स्टँडर्ड पर्यंत जर तुमचा मुलगा असेल तर तुम्ही कंपल्सरी हा कोर्स करून घ्या. त्याच्यामुळे तुमचं मुलाचं रीडिंग आणि रायटिंग स्किल इम्प्रूव्ह होतं. तुम्ही तुमच्या मुलाला जर बाराखडी नुसार जर इंग्लिश रीडिंग रायटिंग शिकवत असाल तर ते पूर्णपणे चुकीचं आहे. तर तुम्हाला रीडिंग रायटिंग स्किल इम्प्रूव्ह करायचं असेल तर फोनिक्स कोर्स करणं खूप गरजेचं आहे. तर ह्यामध्ये काय येतं, फोनिक्समध्ये कुठली मेथड येते, काय आहे फोनिक्स? तर इथे जे तुम्हाला दिसतंय तर त्यामध्ये साऊंड्स असतात, ग्रुप्स असतात. हा सगळा फोनिक्सचा सिलेबस झाला. आता बाराखडीनुसार यूचा उच्चार ऊ असा येतो. तर तुम्ही इथे बाराखडीनुसार जर वाचायला गेलात तर CUT कुट होणार, NUT नूट होणार, BUT बूट होणार. पण फोनिक्सनुसार यूचा उच्चार तुमचा अ आहे. त्यामुळे हे प्रॉपर CUT कट, NUT नट, BUT बट, DUCK डक, SUCK सक, LUCK लक. पण PUT पुट का आपण बोलतो, इथं का यूचा उच्चार वू असा घेतलेला आहे? तर हे माहिती आहे का तुम्हाला? तर फोनिक्सनुसार जो उच्चार होत नाही ज्या वर्ड्सचा, त्या वर्ड्सला आपण साईट वर्ड बनणार. तर फोनिक्समध्ये काय काय येतं? तर फोनिक्समध्ये तुमचे साऊंड्स पण येतात आणि साईट वर्ड्स पण येतात. की जास्त करून आपण फोनिक्स साऊंड्स यूज करतो आणि त्यामध्ये एखादंच ट्रिकी वर्ड असतं जे की तुम्हाला लर्न करावं लागतं. तर ह्यामध्ये बंच ऑफ इन्स्ट्रक्शन्स असतात, ट्रिकी वर्ड्स असतात ज्याला साईट वर्ड पण आपण म्हणू शकतो. तर ह्याची मेथड कशी शिकायची, ह्याच्या स्टेप कशा कशा आहेत तर ते मी तुम्हाला सांगते. पहिली स्टेप आहे की तुमच्या मुलांना वॉवेल्स आणि कॉन्सोनंट्सचा फरक कळायला पाहिजे. त्यासाठी तुम्हाला हा चार्ट तयार करावा लागेल आणि तुम्हाला अल्फाबेट्स अशा पद्धतीने लिहायचे की जेणेकरून तुमच्या मुलाला वॉवेल्स पण कळतील आणि कॉन्सोनंट्स पण कळतील. तर हा चार्ट तुम्ही घरी तयार करून ठेवा आणि ह्याप्रमाणे तुमच्या मुलांना अल्फाबेट्स राईट करायला शिकवा. आता सेकंड स्टेप आहे साऊंड्स ऑफ अल्फाबेट्स. तर तुम्हाला A to Zचे साऊंड्स लर्न करायला शिकवायचे आहेत. तुम्हाला हे लर्नच करावे लागणार. जसं की Cचा क पण साऊंड येतो आणि स पण येतो, Gचा ग पण येतो, ज पण येतो. तर सेकंड स्टेप झाली ही की साऊंड्स ऑफ अल्फाबेट्स लर्न करायचे. त्यानंतर नेक्स्ट तुम्हाला 2 लेटर ब्लेंडिंग शिकवायचे आहेत. नंतर ग्रुप 1 शिकवायचा आहे, ग्रुप 2, ग्रुप 7पर्यंत आणि त्याच्याच अल्टरनेटिव्ह तुम्हाला ट्रिकी वर्ड्स पण शिकवले जातात फोनिक्समध्ये. तर ही झाली तुमची संपूर्ण फोनिक्सची माहिती. तर फोनिक्सनुसार जर तुम्ही तुमच्या मुलांना इंग्लिश शिकवलं तर त्याचं रीडिंग आणि रायटिंग स्किल इम्प्रूव्ह होतं आणि पुढे त्याला नेक्स्ट स्टेप म्हणजे पुढची आहे ती ग्रामर. मग ते ग्रामर त्याला अवघड जाणार नाही. जर तुमचं मुलाचं फोनिक्स क्लिअर असेल तर त्याला कुठलेही स्पेलिंग तयार करता येतील, त्याला ट्रिकी वर्ड्समधला फरक कळेल. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या हक्काच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा.